ती खांबे साहेबांना ती जबाबदारी घेतलेली की आम्ही नेणार नाहीत काही नाही. कारण पोरं काय एखाद्याने टाकलं तर थोडं खात्री करत जात जा. तुम्ही लक्ष ठेवा हो या मताचा. आपण जागरूक असलं पाहिजे मराठा समाज, परंतु आपणवरती विश्वास ठेवू नका, तसं काही होणार नाही. दुसरी गोष्ट की सरकारला सगळ्यांनी मेल करणं खूप गरजेचं आहे. राष्ट्रपती महोदयांना, पंतप्रधान महोदयांना, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री की सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा आणि आंतरवालीसह महाराष्ट्रातील मराठा समाजावर चाललेली दडपशाही थांबवा, याबाबत सगळ्यांनी मेल करा. तिसरा विषय पुन्हा सांगतो की आपण पोरांच्या परीक्षा येतात म्हणून आपण रास्ता रोको आपले जे आंदोलन ते आपण स्थगित ठेवलेले सगळे. दुसरं की 3 तारखेचे रास्ता रोको सुद्धा स्थगित ठेवले की विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता लग्न मोठ्या प्रमाणात त्या दिवशी आपलेच बांधव कोणीतरी सगळ्या जाती धर्माचे ते असणार आहेत, ते लेकरं बाळं खूप ते वाढ थांबू शकतं. म्हणून त्याचं रूपांतर महाराष्ट्रातल्या ज्या शक्य गावकऱ्यांना आहे, ज्यांना शक्य आहे, कारण सगळ्यांनाच दमवायची गरज नाही, शक्य आहे त्यांनी साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन आपण आपल्या गावात किंवा शहरात करायचे, यानुसार चालायचं सगळ्यांना. बाकीचं शांत चित्तानं बघायचं कोणाच्या बाजूनं काय बोलतंय, आपल्याविषयी मराठ्यांविषयी कोणात काय द्वेष भरलेला आहे याविषयी बारकाईने लक्ष ठेवायचं. कारण त्यांनाही माहिती मराठी गप्प बसतेत, ऐकतेत, उठाव करते हे त्यांनाही माहिती, आणि त्यांना थोडं भ्रमात आहे ते चालू द्या. कारण काय असतं, डोक्यात एकदा हवा सत्तेची शिरली की ते चालू असतं. त्यामुळे मराठा समाजानं शांत चित्ताने 7-8 दिवस बघावं काय चाललंय, कुठं कसं आहे. जसं की कालचं उदाहरण आहे, मी बोललो नेत्याला एका पक्षाच्या आणि मराठ्यांचे नेते तिकडून बोलायला लागले. मी काय चूक केली, मराठा समाजाच्या जातीचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून इकडून बोललो आणि मराठा समाज मोठा व्हावा ते म्हणजे आमच्या नेत्याला बोललो. अरे बाबा, नेता आहे तुझं की तुझी जात आहे, यावरही बारीक लक्ष ठेवायचे, कारण पुढे त्यांना गरज आहे थोड्या दिवसात. त्यामुळे मराठा समाजाने लढताना बारकाईने लक्ष ठेवून सुद्धा लक्ष ठेवायचे की कोण काय विरोधात बोलतोय आणि मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कसे षड्यंत्र रचतात याच्यावर बारकाईने लक्ष ठेवायचे, सावध राहायचे. किती द्वेष भरलेला आहे मराठ्यांविषयी यावरही बारकाईने लक्ष ठेवायचे आणि आंदोलनं आहेत ते शांततेत सगळ्यांनी करायचे. नरेंद्र मोदीची सभा सुरू होते थोड्याच वेळात. मोदी साहेब महाराष्ट्रात आले, त्यांची सभा थोड्याच वेळात सुरू होती. चांगली गोष्ट आहे ना, सांगते मराठा आरक्षणाबद्दल द्या म्हणून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी त्यांना सांगतील. आता आम्ही तर विद्यार्थ्यांसाठी सगळेच आंदोलनं हे 4 दिवसापासूनच 5 दिवसापासूनच स्थगित ठेवले. विद्यार्थी आहेत, सामाजिक कार्यक्रम आहेत, काही आमची लढाई हटलेली नाही, लढाई सुरू आहे. बघतोय आम्ही सुद्धा कोण किती द्वेषानं भरलेला आहे मराठ्याविषयी, ते मराठा समाज बघतोय. मराठ्यांची एकजूट काय आहे हे पुन्हा एकदा त्यांना दिसणार आहे. फक्त चाल करा, तुम्हाला मराठ्यांचा पुन्हा मुंग्यासारखा महापूर आलेला दिस पुन्हा. चलो, धन्यवाद. अजून राहिलं कोणाचं? झालं का सगळं? तर बस्ती काय असते का गोदाम सर? स्टॉप. दत्ता भाई कुछ है? दत्ता सर सकाळी तेव्हा होईल सगळं आता. सकाळी सर सकाळी 10 वाजता. इसरार हिंदी बिलकुल.